विधान परिषदेत माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ झालाय। अंबादास दानवेंकडून माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आहे। शोक प्रस्तावाच्या दिवशी गोंधळ चालणं किती योग्य आहे असं यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केलाय। कोकटे यांच्या प्रकरणी कोर्ट निर्णय घेणार असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। माझं म्हणणं असं आहे की एक कृषी मंत्री विरोधी पक्षनेते आपल्याला हा प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे। तर सरकारची याच्यात भूमिका काय आहे? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर केला पाहिजे होता। शोक आपण मी शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे, परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली सभापती महोदय। माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत। त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, शिवाय त्यांना दंडही ठोठावण्यात आलाय आणि या संपूर्ण प्रकारावरून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा ही मागणी गेले काही दिवस विरोधक करतायत। आजही अगदी पहिल्याच दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हाच मुद्दा उचलल्याचं पाहायला मिळालं।